बड्डेची पावभाजी बनवण्याचा हा सेकंड मिनी ब्लॉग आहे. तर आहे ना इथं मी सगळं कटकूट करून ठेवलेलं होतं आणि ना हे सगळं एकट्याचं काम नाही, टीमवर्कचं काम आहे. लाडूची आतू, मी, लाडूची पणजी आजी, लाडूची आजी, लाडूचे पप्पा या सगळ्यांनी मदत केल्यामुळे हे थोडंसं हातभार लागल्यामुळे थोडंसं हलकं गेल्यामुळे मी असं पटापट तडका मारायला घेतलेला आहे. अद्रक, लसूण, जिरं, मोहरी, कढीपत्ता, अजून पेस्ट सगळे जेवढे पण पेस्ट केले होते, बीटचं पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट, हिरवी मिरचीची थोडीशी पेस्ट, हे सगळं ॲड केलं आणि पावभाजी मसाला वगैरे, कांदा, टमॅटो, हे सगळं टमॅटोची प्युरी बनवली. हे सगळं कलसवलं, मीठ टाकलं, मीठ चवीनुसार टाकलं आणि त्यानंतरून आहे ना मी काय म्हटलं, फटाफट तडका देऊन आहे ना सगळी कामं झाले का मला दिवसभर सगळं हलकं जाणार. पण कुठं हलकं जात होतं, जसं जसं कामं वाढत होते तसं तसं टाईम जात होता. नेमकी ना ज्या दिवशी कार्यक्रम असतो ना त्या दिवशी टाईम कमी पडतो गोष्टींसाठी. आणि इथे मी मस्त टमॅटो प्युरी टाकली, सगळी पावभाजी कलसून घेतली, मॅश केलेलं पण सगळं त्याच्यात ॲड केलं, कोथिंबीर पण ॲड केली आणि सगळं हलवायला घेतलं. आणि ना पटपट करायचं म्हटलं की दिवस पूर्ण जातच होता. आणि ना या महिन्यात मला फिक्स माहिती पडतं की गॅस आमचं सिलेंडर लवकर संपणार आहे. आणि असं काहीचा माझा भंगार अवतार होता बड्डेच्या दिवशी पोरीच्या. आणि याच्यानंतरून मी कधी जिंदगीत घरामध्ये मोठा कार्यक्रम करून कोणालाच बोलवणार नाही आहे. फक्त आणि फक्त घरातले माणसं आम्ही कुठंतरी बाहेर जाऊन सेलिब्रेट करून येऊ, पण कोणाला कधीच बोलवणार नाही आहे. आणि मी पण कधीच मोठा कार्यक्रम करणार नाही घरामध्ये आणि कोणतं पाहुणा बोलवणार पण नाही. एवढं बनवून एवढं करून पण कोणीच आलं नाही. आणि मला सांगा ना, पैसे नसल्यावर माणूस आदल्या दिवशी कसं सांगणार की बड्डेला या. त्या दिवशी आमचे पैसे ॲडजस्ट झाले, आम्ही सगळं प्रिपरेशन केलं, तेव्हाच सांगणार ना बड्डेला या. आदल्या दिवशीच कसं सगळ्यांना सांगणार या. पैसे कोणाकोणाकडे असतात, कोणाकोणाकडे नसतात. आमचे टायमावर पैसे ॲडजस्ट झाले म्हणून आम्ही पटकन दिवशी बनवायला घेतलं ना प्लॅनिंग. तर असा होता आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय